बघा आज आपल्याला आपण आतापर्यंत ट्रायल बॅलन्स बघितला, ट्रायल बॅलन्स नंतर फायनल अकाउंटचा स्पेसिमन आपण बघितले मागच्या बॅच मध्ये, आणि स्पेसिमन नंतर आता आपला पहिला ट्रायल फायनल अकाउंटचा पहिला प्रॉब्लेम आपण घेतोय. फायनल अकाउंटचा पहिला प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आज. बघा वर्कबुक मध्ये तुमचा पहिला प्रॉब्लेम आहे. From the following balances, prepare trading and profit and loss account of Messrs Active Traders Sangamner, District Ahmednagar for the year ended 31/3/2013. 2013च्या अंतिम वर्षाचा हा ट्रायल बॅलन्स आपल्याला दिला आहे आणि या ट्रायल बॅलन्स वरून आपल्याला फायनल अकाउंट तयार करायचं. आपण मागच्या टॉपिक मध्ये बघितलं होतं फायनल अकाउंट. बघा ट्रायल आपण काही स्पेसिमन बघितले होते, त्याच्यामध्ये आपण 3 अकाउंट्स बघितले फायनल अकाउंट मध्ये: ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंटचं स्पेसिमन आपण बघितलं होतं. स्पेसिमन म्हणजे काय, तर ट्रेडिंग अकाउंटला काय काय येऊ शकतं हे तुमच्या समोर आहे. बघा ट्रेडिंग अकाउंट म्हटलं का सुरुवातीला आपल्याला काही गोष्टी लिहूनच घ्यायच्या. ओपनिंग स्टॉक हा सुरुवातीलाच लिहायचा आहे, त्याच्या खाली परचेसेस, त्याच्या खाली लेस परचेस रिटर्न. म्हणजे तुम्ही फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात केली का तुम्ही ह्या ट्रेडिंगच्या डेबिट साइडला 3 गोष्टी लिहूनच घ्यायच्या. त्यानंतर क्रेडिट साइडला सेल्स रिटर्न ह्या 2 गोष्टी तुम्हाला लिहूनच घ्यायच्या आहेत. आणि मग त्याच्या खाली मग तुमचे जसे प्रॉब्लेम मध्ये येतील तसे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. मग आपल्याला इथे दिले वेजेस, कॅरेज इनवर्ड, फॅक्टरी एक्सपेन्सेस, कोल, गॅस, वॉटर, हिटिंग अँड लाइटिंग, इम्पोर्ट ड्यूटी, ऑक्ट्राय, फ्युएल. ते हे जे आपल्याला स्पेसिमन मध्ये जे दिलेले खर्च आहे, हा जर यापैकी जर खर्च कोणी आला तर तो खर्च कुठे घ्यायचा, ट्रेडिंगच्या डेबिट. प्लस या व्यतिरिक्त आला आणि तो उत्पादनाशी संबंधित असेल तरी सुद्धा तो कुठे आणायचा आहे, ट्रेडिंगच्या डेबिट साइड. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक क्रेडिट साइडला येतो. डायरेक्ट इन्कम हे क्रेडिट साइडला येतात. बरोबर. आणखी आपण स्पेसिमन बघितला होता तो म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बघितला होता. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला सगळे असे खर्च असतात का जे उत्पादनाशी संबंधित नाही, त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं आपण म्हणतो. आणि क्रेडिट साइडला इन्कम्स आपल्याला दिसतात. आता इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये रेंट, ऑफिस सॅलरी, प्रिंटिंग स्टेशनरी, पोस्टेज, टेलिग्राम, टेलिफोन चार्जेस, ऑफिस एक्सपेन्सेस, इन्शुरन्स, ऑडिट फी, अकाउंटन्सी चार्जेस, सनरी एक्सपेन्सेस, अशा प्रकारचे काही कॉमन खर्च. क्रेडिट साइडला डिस्काउंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, सनरी इन्कम्स आणि प्रॉफिट ऑन सेल ऑफ ऍसेट, अशा प्रकारचे काही इनडायरेक्ट इन्कम आपल्याला क्रेडिट साइडला पोस्ट करायचे असतात. बरोबर. त्यानंतर आपण बॅलन्स शीटचा फॉर्मॅट बघितला होता. बॅलन्स शीट बघा तुमच्या समोर आहे. त्याला 2 साइड असतात, लायबिलिटी साइड आणि ऍसेट साइड. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 2 साइड ज्या असतात त्या म्हणजे डेबिट साइड आणि क्रेडिट साइड. तसे बॅलन्स शीटला दोन्ही साइड काय असतात, तर एक लायबिलिटी साइड देण्याची साइड असते आणि एक ऍसेटची साइड. मग ऍसेट साइडला सगळ्या ऍसेट, करंट ऍसेट, फिक्स ऍसेट, डेटर्स हे आपल्याला पोस्ट करायचे. म्हणजे ट्रायल बॅलन्स मध्ये आलेलं जे अकाउंट आहे ते कुठं घ्यायचं या 6 ठिकाणापैकी ते तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. त्याच्यासाठीच आपण हे स्पेसिमन मागच्या बॅच मध्ये बघितले होते. सगळ्यांनी ते लिहून घेतले असतील, अभ्यास केला असेल त्याचा, असं गृहीत धरून आपण आजचा प्रॉब्लेम सुरू करू. बघा आजच्या प्रॉब्लेम मध्ये पहिला जे अकाउंट आलेला, पहिला जो बॅलन्स, आता इथं आपल्याला बॅलन्स काढून दिलेले, आपल्याला काही बॅलन्सिंग करायचं नाहीये. डेबिट घ्यायचं का क्रेडिट घ्यायचं हे काय आपल्याला इथं केलेलं नाही. आपल्याला इथं बॅलन्स दिलेला आहे, तो बॅलन्स आपल्याला काय करायचा, त्या पर्टिक्युलर ठिकाणी पोस्ट करायचा. पहिलाच अकाउंट आहे डेटर्स, 30,000. पहिला अकाउंट कोणतं आहे,
डेटर्स बघा. पण त्याच्या अगोदर सर्वात अगोदर सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय तर ओपनिंग स्टॉक, परचेस, सेल्स या गोष्टी आपल्याला पहिले लिहायच्या आहे. कुठे लिहायच्या आहे तर ट्रेडिंगच्या डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला. मग आपण पहिले ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा क्रेडिटला आपण जाऊ. ट्रेडिंग अकाउंटला मी जातोय बघा. ट्रेडिंग अकाउंट माझ्या समोर आहे. मी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथं आणि बॅलन्स शीट हे तिन्ही अकाउंट घेतलेले म्हणजे माझ्याकडे तिन्हीच्या स्लाइड्स माझ्या तयार आहे. मी पाहिजे त्या स्लाइडवर जातोय. पण ट्रेडिंग अकाउंटला गेल्यानंतर बघा ट्रेडिंग अकाउंटला मी आलो. तिथं म्हटलंय फॉर द इयर एंडेड 31/3/2013 आणि मग खाली पर्टिक्युलर्स डेबिट साइड अमाऊंट, क्रेडिट साइडला पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट अशा दोन साइड आपल्याला इथं दिलेल्या आहे. आता आपल्याला काय करायचं डेबिट साइडला सुरुवातीला काय येतं ओपनिंग स्टॉक. मग तो लिहून घ्यायचा टू ओपनिंग स्टॉक गॅल्यू. टू ओपनिंग स्टॉक डेबिट साइडला लिहिला. त्याच्यानंतर त्याच्या खाली काय येतं परचेसेस येतात. टू परचेसेस आणि त्याच्या खाली त्याच्यातून आपण परचेस काय करतो मायनस परचेस रिटर्न हे आपल्याला लिहायचं. जशा फिगरीची लिहायच्या तशा आपण इथं पोस्ट करणार. जाहीर बावळट वेळ शिकायची. त्यानंतर क्रेडिट साइडला आपण लिहित असतो बाय सेल्स. सेल्स येतं क्रेडिट साइडला. त्यानंतर त्याच्यातून आपण सेल्स रिटर्न काय करतो वजा. या गोष्टी आपल्याला का लिहून घ्यायच्या आहेत तर हे ट्रेडिंगच्या नेहमी डेबिट साइडला टॉपला असतं आणि क्रेडिट साइडला सेल्स आणि सेल्स रिटर्न टॉपला असतं. बरं, पण आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये ते काही सिक्वेन्सली येणार नाहीये. ते कुठंतरी खाली वरती कुठंतरी येतील. मग खाली वरती जसं येईल तसं जर तुम्ही पोस्ट केलं तर त्याचा क्रम राहणार नाही. म्हणून आपण सुरुवातीला हे या गोष्टी काय करतो लिहून घेत असतो ट्रेडिंगच्या डेबिट. अजून एक गोष्ट करायची असते कॅपिटल बाबत. बॅलन्स शीटला कॅपिटलची सुद्धा माहिती आपल्याला लिहायची असते. बॅलन्स शीटला जातो मी. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला सुरुवातीला लिहायचं कॅपिटल अकाउंट. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला सुद्धा टॉपला कॅपिटल अकाउंट असतं. कॅपिटल अकाउंट मधून आपण ड्रॉइंग काय करतो वजा करतो लेस ड्रॉइंग अकाउंट आणि नेट प्रॉफिट त्याच्यामध्ये काय करतो ऍड करतो. नेट प्रॉफिट ऍड करतो. या तीन गोष्टी आपल्याला तिथे लिहून घ्यायच्या. कारण की लॅबिलिटी साइडचे दुसरे जर आयटम याच्या अगोदर आले तर मग कॅपिटल कुठेतरी खाली जाईल, परंतु त्याचा सिक्वेन्स इथे टॉपला असतो, पहिले असतो कॅपिटल. त्यामुळे आपण ह्या दोन गोष्टी आपण करून घेतल्या. काय ट्रेडिंगच्या डेबिट आणि क्रेडिटला काही गोष्टी लिहिल्या आणि कॅपिटलच्या लॅबिलिटी साइडला. आता मी माझ्या परत ट्रायल बॅलन्स कडे जातो. ट्रायल बॅलन्स मध्ये पहिलाच आयटम आहे आपल्याकडे तो म्हणजे डेटर्स 30,000. डेटर्स कुठं पोस्ट करणार डेटर्स. डेटर्स ही काय आपली ऍसेट आहे, येणं आहे. म्हणजे त्या ऍसेट साइडला आपल्याला जावं लागेल बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. मग मी बॅलन्स शीटला जातोय. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला वरती लिहिणार. ऍसेट साइडला पहिल्या लाईनवर डेटर्स म्हणणार आणि डेटर्स मध्ये अमाऊंट आपण तिथे टाकणार 30,000. किती अमाऊंट आहे त्याची 30,000. बघा एकदम सोपी गोष्ट आहे पोस्टिंग करणं. म्हणजे तिथून उचलायचं नाही तर हे जे 6 ठिकाणं दिलेले ट्रेडिंगची डेबिट साइड, ट्रेडिंगची क्रेडिट साइड, प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साइड, प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साइड, बॅलन्स शीटची लॅबिलिटी साइड आणि बॅलन्स शीटची ऍसेट साइड, या 6 पैकी एका ठिकाणी ते पोस्टिंग करायचं. एवढं सोपी गोष्ट आहे फायनल अकाउंट बनवणं म्हणजे. ठीक आहे, डेटर्स आपला पोस्ट झालंय. पुन्हा आपण ट्रायल बॅलन्स मध्ये पुढच्या अकाउंट कडे जाऊ. तो आहे म्हणजे ओपनिंग स्टॉक 7,700. ओपनिंग स्टॉक किती आहे 7,700. मग कुठे येतो ओपनिंग स्टॉक. आताच आपण लिहिला ट्रेडिंगच्या डेबिट साइडला. ट्रेडिंगच्या डेबिट साइडला आपण लिहून ठेवलेलं आहे म्हणून मी ट्रेडिंग अकाउंटला जातो. बघा ट्रेडिंग अकाउंट समोर आहे. इथं वरती आपण ओपनिंग स्टॉक हा लिहून ठेवलेला आहे. त्याच्या पुढे फक्त आपल्याला काय लिहायची आता अमाऊंट लिहायची 7,700 झाली. अमाऊंट लिहिली. पुढे पुन्हा ट्रायल बॅलन्स कडे जातो. पुढची आयटम आहे आपला परचेसेस 35,500. पुन्हा हे पण अकाउंट आपण लिहून ठेवले. कुठे लिहिले हे ट्रेडिंगच्या डेबिट साइडला. परचेसेस कुठे येतं परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला. मग जाऊ आपण ट्रेडिंगच्या डेबिटला. तिथं 2 परचेसेस आपण लिहिलेला आहे. पण परचेसेसची अमाऊंट लिहिताना ती इनरला लिहायची. मूळ अमाऊंट कॉलम मध्ये लिहायची नाही, त्याच्या अगोदर लिहायची.
काय की त्याच्यातून परचेस रिटर्न वजा करायचे, मग फायनल अमाऊंट आपण आउटरला घ्यायची. बरं, मूळ जो अमाऊंट कॉलम आहे त्याला आउटर कॉलम म्हटलं जातं, त्याच्या अगोदर जर आपण लिहिलं तर त्याला इनर म्हणतात. मग आता मी परचेसची अमाऊंट इनरला लिहितोय 35,500. बघा घेतली 35,500. आता ट्रायल बॅलन्स मध्ये जातो. पुढचं जे आहे अकाउंट ते म्हणजे कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्डचा बॅलन्स किती आहे? 3,300 रुपये. 3,000 नाही. आता कॅरेज इनवर्ड म्हणजे काय? तर माल वाहून आणण्याचा खर्च. खर्च म्हटलं का दोनच ठिकाणी पोस्ट होणार, एक तर ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ट्रेडिंगच्या डेबिटला कोणते होणार? उत्पादनाशी संबंधित असणारे म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि प्रॉफिट अँड लॉसला उत्पादनाशी संबंधित नसणारे म्हणजे इनडायरेक्ट. हा डायरेक्ट एक्सपेन्स आहे, उत्पादनाशी संबंधित आहे, माल वाहून आणण्याचा खर्च आहे. मग माल वाहून आणण्याचा खर्च कुठे जाईल? ट्रेडिंगच्या डेबिटला. मग इथे लिहितोय टू कॅरेज इनवर्ड, टू कॅरेज इनवर्ड, आणि त्याची अमाऊंट लिहितो आपण 300 रुपये. अमाऊंट कॉलम मध्ये 300 झालं. त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. पुढे आहे आपल्याकडे सेल्स रिटर्न. पुढचा अकाउंट आहे सेल्स रिटर्न, 5वं, 700 रुपये. सेल्स रिटर्न हे सेल्स मधून वजा केलं. अजून सेल्स आलं नाही पण आपण लिहून ठेवलंय. ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला ही गोष्ट आपण लिहून ठेवलेली आहे. जेव्हा आपण ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला बघा, ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला इथं मायनस सेल्स रिटर्न असं म्हटलंय आपण, आणि पुढे आपण अमाऊंट लिहितोय वजा 700, वजा 700. नंतर सेल्सच्या अकाउंटची अमाऊंट आली, पण मग ही वजा 700 आपण इनरला घेतली. इनरला काय घेतली? तर वरून सेलची अमाऊंट येणार आहे, सेलची अमाऊंट मधून रिटर्न वजा होणार, आणि मग फायनल अमाऊंट आपण आउटरला घेणार. जाऊ पुढच्या अकाउंट कडे. पुढचा अकाउंट आपल्याकडे बॅड डेट्स. बघा बॅड डेट्स. बॅड डेट्स किती आहे? 1400 रुपये. पुढे येतं बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तो एक खर्च आहे, अप्रत्यक्ष खर्च, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला पोस्ट होईल. मग मी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जातोय. डेबिट साईडला आपण टू हा शब्द लिहित असतो, म्हणून टू बॅड डेट्स असं लिहिणार. पण सगळ्यात महत्वाचं, मी पुन्हा ट्रायल बॅलन्स कडे येतोय. अमाऊंट लिहिण्यापूर्वी मी ट्रायल बॅलन्सच्या दुसऱ्या पेजवर जातोय. बघा याच्यामध्ये आरडीडी आलं का? बघा शेवटी आरडीडी आले. बघा बॅड डेट्स आला का आपण प्रॉब्लेम मध्ये आरडीडी आला आहे का हे चेक करून घ्यायचं. आलंय ना आरडीडी? त्याचा फॉर्म्युला असा तयार होतो. बॅड डेट्स लिहिताना आपण लिहायचं असतं टू बॅड डेट्स, इनरला अमाऊंट लिहायची, मायनस ओल्ड आरडीडी. याला ओल्ड आरडीडी म्हटलं जातं. जो ट्रायल बॅलन्स मध्ये आरडीडी येतो, आरडीडी म्हणजे रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स, बुडण्याची शक्यता. बॅड डेट म्हणजे बुडाले. बॅड डेट म्हणजे काय? बुडाले डायरेक्ट. बरं, पण ट्रायल बॅलन्स मध्ये जो आला तो ओल्ड आरडीडी, आणि ऍडजस्टमेंट मध्ये येईल तो न्यू आरडीडी असतो. म्हणून बॅड डेट्स लेस ओल्ड आरडीडी प्लस न्यू आरडीडी, असं तो फॉर्म्युला आपल्याला तिथे लिहायचा आहे. पण आपल्याकडे या प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट नाहीये, म्हणून आपण प्लस आरडीडी आपण लिहिणार नाही. मग जाऊ आपण पुन्हा प्रॉफिट अँड लॉस कडे. तिथे मला लिहायचं म्हणजे ही बॅड डेटची अमाऊंट मला आउटरला लिहिता येणार नाही. बघा ती कुठे लिहितोय मी? इनरला. का? यातून मला जे आरडीडी आले ते वजा करायचे. ते काय करायचे? वजा करायचे. म्हणून मी ती कुठे लिहिली? इनरला लिहिली. पुन्हा आपण आपल्या ट्रायल बॅलन्स कडे जाऊ. आरडीडीचं पोस्टिंग झालेलं आहे आपलं बॅड डेटचं. आता रेंट रेट्स अँड टॅक्सेस. रेंट रेट्स अँड टॅक्सेस कुठे येईल? रेंट रेट्स अँड टॅक्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला हा अप्रत्यक्ष खर्च आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉसला मी जातो. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. आता बॅड डेटच्या खाली आरडीडी येणार आहे, त्यामुळे आपल्याला एक लाईन सोडून द्यावी लागेल, आणि मग पुढचं पोस्टिंग करावं लागेल. बघा मी एक लाईन सोडून पोस्टिंग केलं. टू रेंट रेट्स अँड टॅक्सेस. किती अमाऊंट आहे? 1000. रेंट रेट्स अँड टॅक्सेस 1000 झालं. हे पण पोस्टिंग आपलं पूर्ण झालं. ट्रायल बॅलन्स कडे येतोय मी पुन्हा. बघा याच्यामध्ये पुढचा अकाउंट आपल्याकडे इन्शुरन्स. 8 नंबरला अकाउंट आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स पण आपला काय? खर्च. खर्च म्हटलं का प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साईड किंवा
ट्रेडिंगची डेबिट साईड. मग जातो मी आणि याची पोस्टिंग कुठं होणार तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला जातो, तिथे लिहिणार टू इन्शुरन्स आणि त्याची अमाऊंट लिहिणार 1600 रुपये. टू इन्शुरन्स 1600 रुपये. टू इन्शुरन्स 1600. जा पुढचा अकाउंट पोस्ट करायचं आपल्याला. ट्रायल बॅलन्स मध्ये आलो, त्याच्यामध्ये पुढचा अकाउंट आहे आपल्याकडे लँड अँड बिल्डिंग. बघा आहे ना, लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग ही आपली काय ऍसेट आहे, म्हणजेच कुठं जाणार ही ऍसेट साईडला. ऍसेट साईड कुठं असते बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला मी जातो, बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला तिथे लिहिणार लँड अँड बिल्डिंग. इथं आता बाय आणि टू शब्द वापरायचे नाही, कारण की एक स्टेटमेंट आहे, हे अकाउंट नाही. म्हणून इथं लँड अँड बिल्डिंग. आणि किती लँड अँड बिल्डिंग 28,600 ही अमाऊंट मी इथे लिहितोय. 28,600 लँड अँड बिल्डिंग. त्यानंतर पुढचा अकाउंट आपल्याला बघायचं. पुढचा अकाउंट आहे कॅश ऍट बँक 25,000. बँकेमध्ये 25,000 आपले आहे. मग बँकेतले पैसे ही पण आपली ऍसेट असते, करंट ऍसेट. ही पण कुठं होते पोस्ट ऍसेट साईड. आणि ऍसेट साईड कुठं आली बॅलन्स शीट. जाऊ आपण बॅलन्स शीटला. चला बॅलन्स शीटला आलो. बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला आपण लिहितोय कॅश ऍट बँक. ऍसेट मध्ये कॅश ऍट बँक आणि अमाऊंट आहे 25,000. अमाऊंट किती आहे 25,000. झालं, ही पण आपली पोस्टिंग पूर्ण झाली. पुन्हा आपल्याला पुढच्या अकाउंट कडे जायचं. पुढचा अकाउंट आहे आपल्याकडे सॅलरी. बघा सॅलरी. सॅलरी किती आहे 12,000. सॅलरी आपला काय खर्च आहे, आणि खर्च म्हटलं का दोनच साईड, प्रॉफिट अँड लॉसची डेबिट आणि ट्रेडिंगची डेबिट. पण हा उत्पादनाशी संबंधित नाही, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येईल. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला आपण पोस्ट करू. तिथे लिहू टू शब्द लिहू टू सॅलरी आणि अमाऊंट लिहितो आपण 12,000. अमाऊंट किती आली 12,000. झालं, पुढे जाऊ आपण पुढच्या अकाउंट कडे. पुढचा अकाउंट आहे ऍडव्हर्टाइजमेंट. पुढचा अकाउंट कोणता आहे ऍडव्हर्टाइजमेंट. 1200 रुपये. ऍडव्हर्टाइजमेंट हा पण खर्च आहे आपला, आणि हा पण अप्रत्यक्ष खर्च आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे, उत्पादनाशी संबंधित नाही. म्हणून कुठं पोस्ट होईल तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. मग जाऊ आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. तिथं आपण लिहू टू सॅलरी टू ऍडव्हर्टाइजमेंट आणि अमाऊंट घेतो आपण 1200 रुपये. टू ऍडव्हर्टाइजमेंट 1200 रुपये. ठीक आहे, झालं पोस्टिंग. हे पण पुढच्या अकाउंट कडे जायचं आपल्याला. पुढचा अकाउंट पुढच्या स्लाइडवर आहे. जाऊ आपण. बघा 13 नंबरला ब्रोकरेजेस. ब्रोकरेज. ब्रोकरेज म्हणजे काय, आपण शेअर परचेस करतो, त्या शेअर परचेसवर आपल्याला काही त्या एजंटला ब्रोकरेज द्यावं लागतं. कमिशन आहे थोडक्यात एक प्रकारचं, त्याला ब्रोकरेज असं म्हटलं. ब्रोकरेज हा आपला काय खर्च आहे, आणि खर्च म्हटल्यावर कुठे येणार तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. मग जाऊ आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. तिथं त्याला पोस्ट करू टू ब्रोकरेजेस. टू ब्रोकरेजेस आणि अमाऊंट आहे त्याची 11,80. त्याची अमाऊंट किती आहे 1180. ठीक आहे, ब्रोकरेजेस झालं. त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. पुढचा अकाउंट आहे आपल्याकडे ड्रॉइंग अकाउंट. बघा कोणता अकाउंट आहे ड्रॉइंग. ड्रॉइंग काय हा आपला खर्च नाहीये, तो त्या प्रोप्रायटरचा खर्च. प्रोप्रायटरचा खर्च. प्रोप्रायटरचा खर्च म्हटल्यानंतर तो खर्च कोणाकडून वजा होतो तर त्याच्या कॅपिटल मधून वजा होतो. आणि आपण तिथं लायबिलिटी साईडला लिहून ठेवले कॅपिटल लेस ड्रॉइंग असं आपण लिहून ठेवलं अगोदर. जाऊ आपण बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बघा, इथं कॅपिटलच्या खाली लेस ड्रॉइंग लिहिलंय. ज्यावेळेस आपल्याला प्लस मायनस करायचे असतात त्या अकाउंट मध्ये, त्यावेळेस सगळ्या फिगर कुठे लिहायच्या अगोदर इनरला लिहायच्या, आणि मग फायनल प्लस मायनस करून आउटरला ती फायनल फिगर घ्यायची असते. मग इथं मी -2000 लिहितोय ड्रॉइंगच्या पुढे, कारण की मला वजा करायचे ड्रॉइंग मधून, कॅपिटल मधून मला काय करायचे वजा करायचे. अजून कॅपिटलची फिगर यायची पुढे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. पुढे आहे वेजेस. पुढचा
पुढचा अकाउंट आहे वेजेस 1500 रुपये. किती आहे 1500. मग वेजेस हे काय, मग वेजेस म्हणजे मजुरी, आणि मजुरी कोणाला दिली जाते, तर जो वर्कर फॅक्टरीमध्ये काम करतो त्याला मजुरी दिली जाते. तो फॅक्टरीत काम करतो म्हणून हा फॅक्टरीशी रिलेटेड खर्च आहे, उत्पादनाशी संबंधित खर्च आहे, म्हणून हा कुठे येईल ट्रेडिंगच्या डेबिट साइडला. म्हणून ट्रेडिंगच्या डेबिट साइडला मी येतोय. ट्रेडिंगच्या डेबिट साइडला मी लिहितो टू वेजेस आणि अमाऊंट लिहिली 1500 रुपये. टू वेजेस अमाऊंट किती आहे 1500. झालं. पुढे जाऊ आपण. पुढचा अकाउंट आहे आपल्याकडे कोल, गॅस, फ्युएल, वॉटर. कोळसा, गॅस, इंधन किंवा पाणी हे कशासाठी लागतं आपल्याला, तर उत्पादनालाच लागतं. मग उत्पादनासाठीचा खर्च आहे म्हटल्यावर ट्रेडिंगच्या डेबिटला तो येईल, म्हणून ट्रेडिंग अकाउंटला आपण जाऊ. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला मी त्याला पोस्ट करतोय टू कोल, गॅस, फ्युएल अँड वॉटर असं मी तिथं लिहितोय, आणि अमाऊंट लिहितोय तिथं 900 रुपये. अमाऊंट लिहिली तिथं किती 900 रुपये. बघा झालं. झाली पोस्टिंग ही पण. पुढे जाऊ आपण पुढच्या पोस्टिंग कडे. पुढचा अकाउंट आहे कॅश इन हँड 6520. बघ कोणते पुढचा अकाउंट, कॅश इन हँड 6520. कॅश ही आपली काय ऍसेट, कॅशची पोस्टिंग कुठं होणार, मग ऍसेट साइडला जाऊ. बॅलन्स शीटला, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला आपल्याला पोस्टिंग करायची. कॅश ऍट बँकच्या खाली मी लिहितोय कॅश इन हँड, आणि त्याची अमाऊंट आहे 6520. 6520 झाली. कॅशची पण पोस्टिंग आपली झाली. पुढे जाऊ आपण पुढच्या अकाउंट कडे. पुढचा अकाउंट आहे मशिनरी 8000. मशिनरी आपली काय ऍसेट आहे, फिक्स ऍसेट आहे, म्हणून ऍसेट साइडला याची पोस्टिंग करणार आपण. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला जाऊ, तिथं मशिनरी आणि अमाऊंट लिहिणार आपण 8000. अमाऊंट किती येणार 8000. ठीक आहे. त्यानंतर पुढे जायचं आपल्याला पुढच्या अकाउंट कडे. पुढचा अकाउंट आहे कॅपिटल अकाउंट 80000 आणि क्रेडिट बॅलन्स आहे त्याचा. त्याचा काय क्रेडिट बॅलन्स. बघ एक लक्षात घ्या, आणखी एक टेक्निक लक्षात ठेवायचं. ज्या अकाउंटचा बॅलन्स डेबिट आहे ते कुठं पोस्ट होणार, ट्रेडिंगच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि ऍसेट साइड. ट्रेडिंगच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि ऍसेट साइडला, अशा 3 साइडला डेबिटचे आयटम पोस्ट होतात. हे ठरले. पण तुम्ही म्हणाला इतक्या ड्रॉइंग आला होता तो डेबिटला होता, तरी तो लॅबिलिटी साइडला पोस्ट झाला का नाही. पण लॅबिलिटी साइडला तो वजा म्हणून पोस्ट झाला, प्लस म्हणून पोस्ट झाला का नाही, तो वजा होतोय तिथं. त्या कॅपिटल मधून वजा होतोय. बरोबर झाला पोस्ट अपोजिट साइडला, तर तो वजा म्हणून पोस्टिंग होईल, डायरेक्ट पोस्टिंग होणार नाही. हे पण एक टेक्निक तुम्ही लक्षात जर ठेवलं तर तुमचं पोस्टिंग चुकणार. आता क्रेडिट साइडच्या पोस्टिंग कुठं होतील, एक तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला किंवा लायबिलिटी साइड याच ठिकाणी होती. डेबिटला येणार नाही. हा डेबिटला झाल्या तर वजा म्हणून आलं ते ठीक आहे. कॅपिटल क्रेडिटला आहे म्हटल्यानंतर आपण लायबिलिटी साइडला आपण लिहून ठेवलेलं आहे कॅपिटल अकाउंट. तिथं जाऊ आपण, त्याच्यामध्ये कॅपिटलच्या पुढे फक्त आता अमाऊंट लिहायची बाकी आहे. कॅपिटल अकाउंट आपण लिहून ठेवलेलं आहे, त्याच्या पुढे लिहू आपण 80000. बघा 80000 झालं. हे पण पोस्टिंग झालं. पुढचं पोस्टिंग करायचं आपल्याला. पुढचं अकाउंट आहे बिल्स पेबल. बिल्स पेबल ही पण लायबिलिटी देणं आहे आपलं, आणि हे कुठं लिहिलं जातं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. मग जाऊ आपण बॅलन्स शीटला, तिथे लायबिलिटी साइडला लिहू खाली आपण बिल्स पेबल, आणि त्याची अमाऊंट आपण लिहितोय 7000. बिल्स पेबल 7000 झाली. त्यानंतर पुढे जाऊ आपण. पुढचा अकाउंट आहे आपलं सेल्स अकाउंट 40500. बघा क्रेडिटलाच आहे सेल्स पण आपण लिहून ठेवलंय. कुठे लिहिलंय, ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला आपण सेल्स मायनस सेल्स रिटर्न असं आपण लिहून ठेवलंय. मग ट्रेडिंगला जाऊ आपण.
ट्रेडिंगच्या डेबिट साइडला सेल्स अकाउंट ऑलरेडी लिहून ठेवले बाय सेल्स, त्याच्या पुढे फक्त आपल्याला फिगर लिहायची आहे 40,500. आपण फक्त तिथं काय करतोय आता फिगर लिहितोय 40,500. पुढच्या आपल्याला अकाउंट कडे जायचंय. पुढचा अकाउंट आहे आपल्या समोर आता सेल रिटर्न आउटवर्ड. रिटर्न आउटवर्ड क्रेडिटला बॅलन्स आहे. आता रिटर्न आउटवर्ड काय आहे तर परचेस रिटर्न. जो माल आपल्याकडून आउट झाला आहे, कोणता आउट सेल आपले हे सेल्स परचेस रिटर्न रिटर्न आउटवर्ड. जो आपल्याकडून माल काय होतोय आउट होतोय. मग कोणता आउट होणार, जो आपण परचेस केला तो आउट होणार, रिटर्न होणार. हे काय झालं परचेस रिटर्न. रिटर्न आउटवर्ड आणि रिटर्न इनवर्ड असं पण येतं परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न. परचेस रिटर्न हे मग परचेस रिटर्न काय होणार आहे, परचेस मधून काय होणार आहे वजा होणार. आपण लिहिलेलं आहे बघा पुढे परचेस रिटर्न आपण लिहिलेलं ट्रेडिंगच्या डेबिटला. मग मी येतोय ट्रेडिंगच्या डेबिटला, तिथं आपण लिहून ठेवलेलं परचेस रिटर्न. किंवा तुम्ही इथे लिहू शकतात रिटर्न आउटवर्ड असं पण लिहू शकता. आणि रिटर्न आउट परचेस, एक मिनिट बघ परचेस रिटर्न आपल्याला इथे लिहायचे. इथे लिहिले मी -300. आणि हे -300 लिहून झाल्यानंतर लगेच त्याची वजावट करून घेतोय मी. 35,500 मधून 300 गेले, किती शिल्लक राहिले 35,200. आता आउटरला मी फिगर घेऊन टाकले कारण की दोन्ही आयटम तिथे आलेले. ठीक आहे झालं. पुढे जाऊ आपण पुढच्या अकाउंट कडे. पुढचा अकाउंट आहे आपल्याकडे डिव्हिडंड रिसिव्ह. डिव्हिडंड मिळाला आपल्याला, आपण काही शेअर्स परचेस केले असेल त्याच्यावर आपल्याला डिव्हिडंड मिळाला. आणि डिव्हिडंड मिळाला, डिव्हिडंड हा आपला काय इन्कम आहे. इन्कम म्हटलं का प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला आपल्याला तो पोस्ट करायचा. हा प्रत्यक्ष खर्च आहे, उत्पादनाशी संबंधित नाहीये, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला. हा पण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला एक काम करायचं, वरतून एक लाईन सोडायची आपल्याला ग्रॉस प्रॉफिट लिहिण्यासाठी. ती लाईन सोडून मग मी पोस्टिंग करतोय बाय डिव्हिडंड रिसिव्ड. बाय डिव्हिडंड रिसिव्ड 1500 रुपये. बाय डिव्हिडंड रिसिव्ड 1500. बघा आला इथं डिव्हिडंड. पुढच्या अकाउंट कडे जातोय आपण. पुढचा अकाउंट आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर 35,000. क्रेडिटर हे आपलं देणं असतं. क्रेडिटर कोणाला म्हणायचं, ज्याच्याकडून आपण उधारी माल परचेस केलेला असतो ते आपले क्रेडिटर असतात आणि त्याला ते पैसे आपल्याला देणं असतं. ते कुठे लिहिलं जातं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. मग जाऊ आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. बॅलन्स शीटला गेलो, त्याच्या क्रेडिट साइड लॅबिलिटी साइडला आपण जाऊ. लॅबिलिटी साइडला लिहिणार आपण इथं क्रेडिटर्स आणि त्याची अमाऊंट आपण लिहिणार 35,000. अमाऊंट किती लिहितो आपण 35,000. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या आणि शेवटचा अकाउंट राहील आपला आरडीडी 800 रुपये. आरडीडी म्हणजे काय, रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स. हे बुडण्याची शक्यता आहे. आरडीडी काय होतात तर त्या बॅड डेट्स मधून वजा होतात. हे ओल्ड आरडीडी आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये आलेले आरडीडी हे ओल्ड आरडीडी असतात आणि ते काय होतात तर बॅड डेट्स मधून वजा होतात. आणि बॅड डेट्स कुठे लिहिले आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइड. बघा गेलो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. बॅड डेटच्या खाली एक लाईन आपण सोडून ठेवलेली आहे आरडीडी लिहिण्यासाठी. तिथे मी लिहितो लेस आरडीडी. अमाऊंट लिहितो -800. -800 आणि आता 1400 मधून 800 गेले, किती राहिले शिल्लक 600 रुपये. 600 रुपये अमाऊंट आपण आउटरला घेतले. 600 रुपये आले. जाऊ आपण ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स मध्ये आता काही राहिले का नाही, पण या ट्रायल बॅलन्स मध्ये एक ऍडजस्टमेंट आहे. क्लोजिंग स्टॉक ऑन 31/3/2013 व्हॅल्यूड ॲट 28,000. एक छोटीशी ऍडजस्टमेंट. आता या ऍडजस्टमेंटची पोस्टिंग आपल्याला 2 ठिकाणी घ्या. ऍडजस्टमेंट म्हटलं का त्याच्या 2 पोस्ट आणि ट्रायल बॅलन्स मधले अकाउंट म्हटलं का त्याचं 1 पोस्ट.
आता या क्लोजिंग स्टॉकची पोस्टिंग दोन ठिकाणी येते, एक येते ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला आणि दुसरी बॅलन्स शीटच्या ऍसेट साइड. जाऊ आपण ट्रेडिंग पहिले पोस्टिंग करू ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला. ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला जातो, तिथे मी पोस्टिंग केली बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक 28,000. बाय क्लोजिंग स्टॉक 28,000. आणि दुसरी पोस्टिंग कुठं करणार आपण, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. मशिनरीच्या खाली मी लिहितोय क्लोजिंग स्टॉक 28,000. अमाऊंट कॉलम मध्ये अमाऊंट लिहिली 28,000. झालं, सगळ्या पोस्टिंग झाल्या. एक ऍडजस्टमेंट होती त्याची पण पोस्टिंग झाली. ऍडजस्टमेंटच्या पोस्टिंग ह्या दोन होतात. त्याच्यानंतर आपल्याला ऍडजस्टमेंट बघायचंच आहे. ऍडजस्टमेंटच आपलं पुढचं लेक्चर आहे की आपल्या अकाउंटिंग मध्ये कॉमन ऍडजस्टमेंट काय होतं. ऍडजस्टमेंट म्हणजे काय, तर वर्षाचं अकाउंटिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की काही गोष्टी काही ट्रान्झॅक्शन आपले करायचे राहील. मग त्या लेजर मध्ये परत खाडाखोड करत बसण्यापेक्षा आपण त्याचं पोस्टिंग डायरेक्ट फायनल अकाउंटला करतो. त्याला काय म्हटलं जातं, ऍडजस्टमेंट म्हटलं. तर ते आपल्याला पुढच्या टॉपिक मध्ये बघायचंच आहे. मग बघू आता काय करायचं आपल्याला अकाउंट क्लोज करायची. सुरुवात करायची ती ट्रेडिंग अकाउंट पासून. मग मी ट्रेडिंग अकाउंटला जातो. यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे अकाउंटची जी साइड आपली मोठी आहे त्या साइडची आपल्याला बेरीज करायची. कोणती साइड मोठी दिसते मग तुम्हाला, बघा बरं कोणती साइड मोठी आहे, क्रेडिट साइड मोठी आहे का नाही, क्रेडिट साइड मोठी. मग क्रेडिटची मी टोटल करतोय किती, 39,800 आणि 28,000. बघा 39,800 प्लस 28,000 किती आली, 67,800 आहे. मग मी इथे लिहितोय खाली 67,800. बघा टोटल शेवटी घेतली मी. तीच टोटल आपण क्रेडिटला आणू, डेबिटला आणू. डेबिटला आणल्यानंतर डेबिटच्या अमाऊंट पहिले आता मी काय करतो त्याची टोटल करतो. बघा परत त्याची 7,700 अधिक 35,200 अधिक 300 रुपये अधिक 1,500 रुपये अधिक 900 रुपये. किती टोटल आली, 45,600 एवढी टोटल आपली इथं आलेली. बघा 45 नाही 46 आली, 46,600 येते. काहीतरी चुकलंय आपलं, बघू आपण परत एकदा टोटल करू. 7,700 प्लस 35,200 प्लस तुम्ही करा बरं किती येते बघा, 300 प्लस 1,500 प्लस 900, 45,600 येते. इथं चुकलंय, 45,600 येते आपली टोटल ऍक्च्युअली. आता 67,800 मधून 45,000 मायनस करायचे. मायनस 67,800 22,200 आपले शिल्लक राहणार. किती शिल्लक राहणार, 22,200. बघा वरची टोटल 45,800 होती, इथं 22,200 आपले आले. आता हे 22,200 जे शिल्लक राहिले त्या शिल्लक अमाऊंटला आपण लिहिणार टू ग्रॉस प्रॉफिट. त्याला काय म्हणणार आपण, ग्रॉस प्रॉफिट. खर्च वजा न करता, म्हणजे ट्रेडिंग फक्त खरेदी विक्री मधून जो काय आपल्याला नफा मिळाला त्याला ग्रॉस प्रॉफिट असं म्हटलं. किती आला ग्रॉस प्रॉफिट, 22,200. आता हा ग्रॉस प्रॉफिट आपल्याला प्रॉफिट अँड लॉसला च्या क्रेडिट साइडला आपल्याला तो ट्रान्सफर करायचा असतो. मग आपण जाऊ प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला आपण लिहिणार बाय ग्रॉस प्रॉफिट आणि इथं अमाऊंट लिहिणार 22,200. किती अमाऊंट आली, 22,200. आता आपल्याला क्रेडिटची टोटल करायची, सोपी आहे टोटल. 22 आणि 1 23, 23,700 आपली टोटल येते. आणि आपली याची क्रेडिट साइडच मोठी दिसते, प्रॉफिट अँड लॉसची दिसते ना, का डेबिट दिसते तुम्हाला,
नाही. मग क्रेडिट साईडची मी टोटल केली 23,700 आली. तीच डेबिटला आणली 23,700. आणि मग आता वरच्या अमाऊंट आपण वजा करू. करा वजा. बघा मी घेतलं कॅल्क्युलेटर. पहिले आपण त्याची टोटल काढू. 600 प्लस 1,000 प्लस 1,600 प्लस 12,000 प्लस 1,200 प्लस 1,180. टोटल डेबिटची बेरीज झाली 17,580. ही 17,500 23,700 मधून काय करायची आपल्याला वजा करायची. मग मी वजा करतोय 23,700. टोटल आली 6,120 रुपये आपला बॅलन्स शिल्लक राहणार. बघा पहिले 17,580 टोटल आली आणि आता याच्यातून ही वजा केली. वजा केल्यानंतर येते 6,120. हा बॅलन्स आला आपला. आणि हा बॅलन्सला आपण लिहिणार टू नेट प्रॉफिट. आणि हा नेट प्रॉफिट कुठं जातो तर हा कॅपिटलला जातो. कॅपिटल मध्ये काय होतो ऍड होतो. आपण तिथं लिहून ठेवलंय बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण कॅपिटल मध्ये नेट प्रॉफिट ऍड हा शब्द लिहून ठेवलेला नेट प्रॉफिट. मग आता आपण जाऊ बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. इथं बॅलन्स शीटला गेलो. नेट प्रॉफिट इथं मी जो काय आला आपला 6,120 हा प्लस 6,120 आपण इथे लिहिला. आणि मग आता 80तून 2 गेले 78 आणि 78 प्लस 6 किती झाले 84,120. मग आपण आउटरला व्हॅल्यू लिहून टाकली 84,120. आता जर दोन्ही साइडची टोटल केली तर ही दोन्ही साइडची टोटल सारखी येणार. बघा बघा करू आपण. क्रेडिटची आपल्या लायबिलिटी साइडची करतो मी पहिले 84,120. एक मिनिट. आपण पहिले क्रेडिट ऍसेट साइडची करू. 30,000 अधिक 28,600 अधिक 25,000 अधिक 6,520 अधिक 8,000 आणि अधिक 28,000. किती टोटल आली 1,26,120. मग मी इथे लिहिली 1,26,120 आली माझी अमाऊंट. आता मला लायबिलिटी साइडची टोटल करायची. लायबिलिटी साइडच्या टोटल साठी मी कॅल्क्युलेटर समोर घेतलं. 84,120 अधिक 7,000 अधिक 35,000. एंटर दिला. बघा 1,26,120 आली. म्हणजे जी क्रेडिट जी ऍसेटची आली तीच लायबिलिटीची पण आली. आणि आपलं फायनल अकाउंट काय झालं इथं त्या ठिकाणी टॅली झालं. समजलं मग फायनल अकाउंट टॅली कसं झालं. फायनल अकाउंट काय झालं आपलं टॅली झालं. या दोन्ही साइडची बेरीज सारखी येणं गरजेचं आहे तुम्ही प्रॉब्लेम सोडवल्यानंतर. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला हा फायनल अकाउंटचा पहिला जो प्रॉब्लेम आहे तो आपला पूर्ण झाला. हा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही टॅलीत जर तो टाकला तर या पद्धतीने त्याचे बॅलन्सेस येणार आहे. आपण टॅलीमध्ये कसा टाकायचा आणि तिथं कसे आउटपुट दिसतील हे आपल्याला बघायचंय. फायनल अकाउंट हे आपल्याला गरजेचं नाहीये टॅलीसाठी. पण ते कसं पोस्टिंग होतं हे मॅन्युअली पोस्टिंग आपल्याला कळलं पाहिजे म्हणून आपण तो टॉपिक इथं घेतलेला. ठीक आहे. त्याचे काही प्रॉब्लेम खूप काही नाहीये. 1-2-3 प्रॉब्लेम आहे फक्त. आता पुढचा टॉपिक असणार आपला ऍडजस्टमेंटचा. काय असतात ऍडजस्टमेंट ते आपल्याला पुढच्या टॉपिक मध्ये बघायचंय. बरोबर. आज बघा आज आपल्या हा जो टॉपिक आहे आपला या टॉपिक मध्ये आपण इथं ग्रुपचा कॉलम आपण ब्लँक सोडलेला आहे. काय झालं ब्लँक सोडलेला. हे ग्रुप सिलेक्शन तुम्हाला करायचं. तुम्ही केलंय का नाही हे मी कसं चेक करणार तर 5 वाजता तुमच्याकडून मी विचारून घेणार आहे कोणाला काय ग्रुप दिला. तुम्ही तो 5 वाजता लिंक येईल. 5 वाजता लिंक आल्यानंतर तिथं तुम्हाला त्या प्रत्येका त्याच्या अगोदर तुम्ही वर्कबुक मध्ये सोडून ठेवा. बरं चुकलं तर दुरुस्ती करून घ्या. ठीक आहे.
तुम्हाला पुढच्या वेळेस एक्सप्लेन करूच आपण ते, आणि आपण हा प्रॉब्लेम टॅलीमध्ये टाकू, आणि आपण जे काही बॅलन्सेस काढलेले आहेत ते बॅलन्सेस बरोबर मॅच होतात का टॅलीमध्ये हे बघू आपण आता उद्या. ठीक आहे, मग आपण इथं थांबतोय, आपला संपला इथं प्रॉब्लेम. धन्यवाद.